ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विजयनगर येथे बंद बंगला फोडून 4 लाखाचा ऐवज लंपास। मिरज तालुक्यातील विजयनगर येथे बंद बंगला फोडून 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 25,000ची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली। विजयनगर म्हैसाळ येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 25,000 रुपयांची रोकड असा जवळपास 4 लाखाचा ऐवज लंपास केला। याबाबत अधिक माहिती अशी की विजयनगर येथील गंगूबाई मारुती शिंदे व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त मुंबईला गेले होते। दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप कडी कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 5 तोळे सोने व 25,000 रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। सदरची घटना सोमवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली। त्यांनी चोरीची माहिती शिंदे कुटुंबियांना दिली। दरम्यान सलगरे येथे राहणारे त्यांचे मावस भाऊ अनिल कांबळे हे घटनास्थळी येऊन याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून माहिती घेतली। दरम्यान ग्रामीण भागात बंद घरे फोडण्याचं सत्र अज्ञात चोरट्यांकडून पुन्हा सुरू झालं असून पोलीस प्रशासनाकडून अशा घरफोड्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज।